आणि आता काहीतरी उपोषण करून, कारण आता मला असं वाटत नाही कोणतीही सरकार त्यांनी मागणी केलेल्या प्रकारचं आरक्षण कधी देऊ शकणार. कारण मराठा समाज आज त्यांच्या मागे राहिला नाही या जरांगे पाटलांचा. कारण मराठा समाजाला माहीत झालं आहे की आपल्याला आरक्षण कोणी दिलं. 2014 ते 19 माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होते. त्यांनी 2018ला मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि ते हायकोर्टात टिकवलंसुद्धा. पण त्यानंतर दुर्दैवाने 2019मध्ये आमची सरकार आली नाही आणि 2021मध्ये या महाविकास आघाडी सरकारने तो आरक्षण रद्द करून घेतला. तो आरक्षण व्यवस्थित ते लढले नाही सुप्रीम कोर्टामध्ये, म्हणून ते आरक्षण गेलं. त्यानंतर परत आमची सरकार आली 2022मध्ये आणि आता आम्ही EWSमध्ये मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि जे टिकणारं आरक्षण दिलेलं आहे. एवढा मोठा निर्णय या महायुती सरकारने, माननीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय अजितदादा पवार या सगळ्या लोकांनी मेहनतीने हा कायदा पारित करून घेतला आणि मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. जरांगे पाटलांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचंच नाही आहे. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना किंवा मराठा समाजाच्या युवकांना कोणतीही मदत करायची नाही आहे. त्यांना फक्त राजकारण करायचं आहे. त्यांना फक्त ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडण लावायचं आहे. ओबीसी आणि मराठ्यांमध्ये तेढ निर्माण करायची आहे आणि या महाराष्ट्रामध्ये जे एक शांतपूर्व वातावरण आहे ते खराब करायचं आहे. दादा काय सांगाल, मनोज जरांगे यांनी आरोप देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे की त्यांनी मला जेलमध्ये टाकून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. बघा, जरांगे पाटलांचं डोकं फिरलेलं आहे आणि जरांगे पाटील कोणाची सुपारी वाजवत आहे हे सगळ्यांना माहीत आहे. मी याच्या आधी बोललेलो आहे की हे जरांगे पाटील नाही बोलत आहे. त्यांना जे सुपारी दिली आहे ते लोक त्यांच्याकडनं त्याच्या तोंडातून ते वधवून घेत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं जरांगे पाटलांनी आता स्वतःवर संयम ठेवा आणि मराठा समाजाला जे आरक्षण दिलं माननीय देवेंद्रजी फडणवीसांनी त्याचं स्वागत करावं. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खंडपीठाने आरोप केला आहे की देवेंद्र फडणवीस हे मला आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बोलायला लावले. म्हणजे याचा अर्थ असं होतं की अनिल देशमुखांनी हे कबूल केलं की त्यांनी 100 करोड रुपये खाल्ले. आतापर्यंत ते सांगत होते मी खाल्ले नाही, पण आज त्यांनी आपल्या तोंडाने कबूल केलं की त्यांनी 100 करोड रुपये खाल्ले म्हणून.